नमस्कार. आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी डॉक्टर आंबेकर सरांच्या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत. विशेष माणूस जीवन जगत असताना अतिशय 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे पाणी, हवा आणि अन्न. हे 3 गोष्टी जर आपल्याला जर मिळाले नसते तर माणूस आज जगू शकत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. आणि त्यातल्या त्यात अतिशय महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे अन्न, म्हणजे आहार. आहार हा कसा असला पाहिजे, कसा संतुलित असला पाहिजे, आहार घेताना कुठली काळजी घेतलं पाहिजे, या विषयावर आपण सखोल मार्गदर्शन आपण घेणार आहोत. तरी सर्वांना माझी विनंती आहे की हा जो व्हिडिओ आपण तयार करणार आहोत, हा पूर्ण व्हिडिओ आपण सर्वांनी बघा आणि आपल्या जीवनामध्ये हेल्थ रिलेटेड अतिशय चांगल्या प्रमाणे आपलं आरोग्य सुधारून घ्या. आपण डॉक्टर आंबेकर सरांची चर्चा करणार आहोत. विशेष डॉक्टर आंबेकर सर हे लातूरमध्ये त्यांचं हॉस्पिटल आहे औसा रोडवरती. मागच्या 2005 पासून त्याने प्रॅक्टिस करतात. विशेष हे महाराष्ट्रातले पहिले डॉक्टर आहेत की आरोग्य आणि फिटनेस हे दोन्ही कन्सल्टिंग त्यांच्या हॉस्पिटलमध्ये करतात. लातूरमध्ये प्रत्येक जिममध्ये त्यांचं कन्सल्टिंग आहे, त्याच्यानंतर योगामध्ये आहे, अनेक वेगवेगळ्या फिटनेस सेंटरमध्ये त्यांनी लातूरमध्ये मार्गदर्शन करतात. आपण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहेत. आपण जास्त वेळ न घेता आपण प्रश्नाकडे डॉक्टर साहेब बोलूया. आपलं खरंच डॉक्टर साहेब आपण वेळ दिलात, आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये वेळ दिलात, आपलं खूप खूप धन्यवाद. आपण विशेषतः बरेच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असे असतात की आहार म्हणजे संतुलित आहार म्हणजे नेमकं काय? बरोबर. आता आहार म्हणजे काय? आहार म्हणजे जो आपण खाण्यायोग्य ज्या काही वस्तू आहेत ते आपण बॉडीमध्ये घेणे, तर त्याला आपण आहार म्हणतो. बरोबर. म्हणजे एडिबल फूड म्हणजे जे की खाऊ शकतो. पण आता एडिबल फूड म्हणजे याची खूप वेग व्याख्या होऊ शकते. मग बर्गर आहे ते पण खाण्यायोग्य आहे. पण संतुलित आहार हा जो कन्सेप्ट आहे, मग आयुर्वेद असेल मॉडर्न असेल, तर संतुलित म्हणजे मध्यमम उत्तमम, संतुलन ठेवणे म्हणजे अति न खाणे किंवा कमी न खाणे, तर बरोबर खाणे. मग हे अति आणि कमी क्वांटिटीच्या रूपामध्ये, पण त्यासोबतच मग न्यूट्रिएंटच्या रूपामध्ये, जे की बॉडीला एनर्जीसाठी आपण खातो, ना की आपल्या जिभेसाठी खातो. जीभ हा किंवा आपली चव हा एक त्याच्यातला घटक आहे. परंतु आपण फक्त चवीचाच जर जास्त अतिरेक झाला तर आपण मग दुसरे फूड सुद्धा खाऊ शकतो, म्हणजे खाण्यात येतात आणि त्याचे दूरगामी परिणाम होतात. मग संतुलित आहाराची महत्वाची व्याख्या काय? आहारामध्ये आपल्या आयुर्वेदाप्रमाणे षड्रसात्मक आहार असला पाहिजे. म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, म्हणजे हे 6 जे रस आहेत, गोड, खारट, तुरट, हे सगळ्या रस असले पाहिजेत त्या म्हणजे जेवणामध्ये, त्या आहारामध्ये, तुमच्या जेवणामध्ये, म्हणजे तो संतुलित राहील. आणि मॉडर्न प्रमाणे सेमच आहे की तुमचे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट आणि मिनरल्स, हे जे मॅक्रो आणि मायक्रो असे 2 घटक आहेत की ते सुद्धा तुमचे जेवणामध्ये असले पाहिजेत. तर त्याला आपण संतुलित आहार म्हणतो. तर अशा पद्धतीचा आहार घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण संतुलित आहार असल्यानंतर शरीराच्या आरोग्याचं सुद्धा संतुलन राहील. डॉक्टर साहेब, आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक धावपळीचे जीवन झालेलं आहे. प्रत्येक आपल्या जीवनामध्ये करिअर करण्यासाठी म्हणजे वेळेत लोक जेवण करत नाहीत. म्हणजे सकाळी किती वाजता जेवण केलं पाहिजे, दुपारी किती वाजता केलं पाहिजे, संध्याकाळी किती वाजता केलं पाहिजे, हे टाइम टेबल लोकांचा प्रॉपर नसल्यामुळे कदाचित आरोग्याचे प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढत चाललेत. तर आपलं काय या विषयावर बोलणं आहे, किंवा प्रत्येक व्यक्ती जेवण कुठल्या टाइममध्ये केले पाहिजे प्रॉपरली? आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि टाईमनुसार, जसं तुम्ही म्हणलात, धावपळीच्या जगामध्ये आताच्या, कारण पूर्वी कसं होतं, आयुर्वेदामध्ये ज्या काही मुहूर्ताप्रमाणे जेवण करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यावेळेसची जीवनशैली जर बघितली तर ती त्यावेळेस योग्य आहे. जसं की आपण म्हणतो ब्रह्ममुहूर्तावर उठणं गरजेचं आहे, सूर्यास्ताच्या नंतर जेवण करणं चुकीचं आहे. हे आयुर्वेदामध्ये आपण जर फक्त 50 वर्षापूर्वी जरी गेलो तर ती जीवनशैली आपली जवळजवळ अडॅप्टेबल होती. पण 50 वर्षामध्ये इतके चेंजेस झाले की तुम्हाला दिवस आहे का रात्र आहे हे सुद्धा कळत नाही. बरोबर. आणि आपल्या बॉडीचं ह्याचं सगळ्यात महत्वाचं जे प्रिन्सिपल आहे, एक सर्कॅडियम रिदम किंवा बायोलॉजिकल क्लॉक असतं. प्रत्येक गाडीला आहे, आपल्या विश्वाला आहे, जगाला आहे, तुमच्या प्रत्येक वस्तूला सुद्धा एक सायकल असतं, त्याचं सायकल आहे. तसं आपल्या आतमध्ये जसं आपली वॉच दिसते तसं आपल्या प्रत्येक अवयवांची सायकल चालू असते. त्याला सर्कॅडियम रिदम म्हणतात. तुम्ही जर आज इथं आहेत आणि उद्या जर अमेरिकेला गेलात तर तुमचं डायजेशन प्रॉपर राहत नाही, तुमचं ब्रेन फॉगिंग होतं, तुम्हाला मॅच होत नाही,
कारण तुमचं दिवसाचा रात्र रात्रीचा दिवस होतो, म्हणजे बरोबर. इतका चेंज आपल्या सर्कॅडियन रिदमचा आहे. बरं. तर तो रिदम, प्रत्येक रिदम तो आपण ओळखला पाहिजे बरं. आणि त्याप्रमाणे जेवण केलं पाहिजे. मग सर्कॅडियन रिदम म्हणजे काय की तुमच्या लिव्हरची एक विशिष्ट वेळ असते की त्यावेळेस ते लिव्हर काम करतं. बरं. तुमच्या पचनामध्ये वेगवेगळे जे काही एन्झाईम मिक्स होतात बरं. तर त्या वेळेला मिक्स होतात. तर हे एक रिदम आपला सेट होतो बरं. आणि तो प्रत्येकाचा वेगळा असू शकतो बरं. तो रिदम. तर ह्या रिदम प्रमाणे आपण जसं मॅच व्हाल, समजा तुमची शिफ्ट आहे दिवसभर, तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 8 पर्यंत आहे, परंतु तुम्ही जर जेवण रोज जर जेवण तुम्हाला 2 वाजता मिळत असेल तर तुम्ही 2 वाजता जेवणं गरजेचं आहे. आता ह्याच्यात नाईट शिफ्टला सुद्धा जे नाईट शिफ्ट करतात, परंतु तुम्ही जर नाईट शिफ्टच्या प्रमाणे जर तुम्ही बॉडीला अडॅप्ट केलं, 5-6 महिने त्रास होतो पण नंतर ती अडॅप्ट होते. मग असा काही फिक्स वेळ नाहीये की तुम्ही सकाळी जेवलं पाहिजे का दुपारी जेवलं पाहिजे का संध्याकाळी. हे नंतर रिसर्चनं पण लक्षात आलं की फक्त तुमच्या बॉडीचा एक वेळेस बायोलॉजिकल क्लॉक सेट झाली की त्या वेळेला खाल्लं पाहिजे, ना की तुम्ही कोणत्याही वेळेला उठलं, आज भूक लागली नाही मग उद्या सकाळी खाल्ली. तर ही वेळ न घेता मग जनरली आपल्या इकडच्या कंटेस्टमध्ये जर बघितलं, सकाळी दुपारी आणि संध्याकाळी ह्या 3 वेळा सुटेबल आहेत सगळ्यांना, अपवादात्मक की काही लोकांचं सोडून शिफ्टनुसार, कारण त्यांना जॉब आहेत, त्याच्याशिवाय आपण बंद करा म्हणणं चुकीचं आहे. पण त्याच्यामध्ये काय ऍडजस्ट करता येतं हे बघणं गरजेचं आहे. परंतु 90% लोकांना सकाळी एकदा, दुपारी एक वेळेस आणि संध्याकाळी, म्हणजे सकाळी ब्रेकफास्ट आपल्या इंडियन ह्याच्यामध्ये सूट होतं. आणि तशाच पद्धतीनं गव्हर्नमेंट जॉब्स आहेत किंवा बाकीच्या सुद्धा सिस्टीम आपली चालते, म्हणून ह्या 3 वेळा बेस्ट जेवणाच्या आहेत. डॉक्टर साहेब, आता आज जनरली जर बघितलं तर आपल्याला माहीतच आहे की 100 पैकी 90% लोकांना डायजेशनचे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे काही लोकांना जर समजा पोळी जर सकाळी खाल्ली तर संध्याकाळी रात्री पोळी खातच नाहीत, संध्याकाळी वरण भात खातात. म्हणजे हे जे डायजेशनचे प्रॉब्लेम हे आहार संतुलित नसल्यामुळे का आहार म्हणजे चुकीचा आहार खाल्ल्यामुळे, तुमचं काय यावर काय म्हणणं आहे? आता डायजेशन सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. कारण आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलं की तुमचं पचन, आता हे तोंड आहे आतून, हा एक आरसा आहे. बरोबर. म्हणजे जसं पचन आहे तसं तुमच्या आतमधला सुद्धा जो काही भाग आहे त्याच्यावर आम्ही एक्झामाइन करतो की तुमचं पचन शक्ती. जिभेवर तुमच्या जर पांढरी खर आहे तर तुमचे कार्बोहायड्रेट झाले, आम तयार झालंय, तुमचं डायजेशन प्रॉपर नाहीये, जे की तुमच्या जिभेवर सुद्धा आले. म्हणून ही एक भट्टी आहे की पूर्ण शरीराला तुमच्या जे न्यूट्रिएंट्स आहेत ते सगळे तिथून पोहोचणार आहेत. आणि तो जो अलिमेंटरी कॅनॉल किंवा आपण पचन संस्था म्हणतो तो जर व्यवस्थित असेल तरच बाकी शरीरांमध्ये सर्व धातू, जे रस, रक्त, मांसमेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सप्त धातू आहेत तर ते तयार होतात, न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी जातात. मग पचन किती महत्वाचं आहे ह्याच्यावरून लक्षात येतं. तर पचन व्यवस्था आता का डिस्टर्ब झालेली आहे? एक आहे जीवनशैली. आपली जीवनशैली ही अचानक बदलली, असं नाही की जीवनशैली बदलत असते, काळानुसार बदलली पाहिजे, परंतु आपण जर 20 वर्षाच्या खाली गेलो तर एवढ्या गाड्या, एवढे मोबाईल्स नसल्यामुळे आपण एकदम सेडेंटरी झालो, बसलोत, म्हणजे 2-2 तास आपण बसतो. मग इथल्या पोटातल्या आतड्यांची गती सुद्धा कमी होते बसल्यामुळं, जी की तुम्हाला गती सतत चालू असली पाहिजे. मग इनॅक्टिव्ह बॉडी मोडमध्ये आल्यानंतर बॉडी काय समजते, ब्रेन काय समजते की तुमचा आता ऊर्जेची गरज नाहीये. मग ऊर्जा काय करा, तुम्ही सेव्ह करून ठेवा. सेव्ह करून ठेवायची म्हणजे फॅटमध्ये ठेवायची. मग ती फॅट वाढतो. मग फॅट वाढल्यानंतर तुमचं मेटाबॉलिझम परत स्लो होतं, तुमच्यामध्ये आळस यायला चालू होतो, सुस्ती यायला चालू होतं. हे व्हिसियस सायकलमध्ये आपलं डायजेशन सुद्धा, कारण कमी एनर्जीमध्ये जगायला शिकतो आणि आपण आपली ऊर्जा जास्त घेतो बाहेरून, खर्च कमी करतो, त्याच्यामुळं गडबड होते. समजा अग्नी आहे, अग्नीवर इथं इंधन टाकणं गरजेचं आहे. समजा जर जाळ लावायचा असेल, परंतु तुम्ही छोटीशी अग्नी आहे आणि वरून भरपूर इंधन टाकलं, पेट्रोल जरी असेल तरी भडका नाही होत, ते विझून जातं. पण थोडं थोडं पेट्रोल टाकल्यानंतर तुम्ही हे करता. तसंच आपल्या बॉडीचं आहे. आपण जेवढं आपला जाठर अग्नी आहे त्याच्यापेक्षा जास्त एकदम जर भरपूर खाण्यात आलं तर तो अग्नी किंवा डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत ते एकदम कमी पडतात आणि अपचन होतं, त्याच्यातून इनडायजेशन होतं. मग त्याच्यात झोप नसते. हा पण खूप महत्वाचा पॅटर्न. वेळेत झोपलं पाहिजे, तुमचं डायजेशन प्रॉपर होईल. ऍसिडिटीचे 3 कारण आहेत, हरी, वरी अँड करी. हरी म्हणजे घाई गर्दी आहे आपली, खूप घाई गर्दी असल्यामुळे एन्झाईम्स काय होतात, तुमचे डायजेशनपेक्षा जास्त
ब्लड सप्लाय कुठं ब्रेनकडे जातो, कारण ब्रेन स्ट्रेसमध्ये आहे, ब्रेन महत्वाचा आहे, त्याच्यामुळे सप्लाय तिकडे जातो, इकडचं लक्षच कमी होतं, म्हणून डायजेशनकडे दुर्लक्ष होतं, अर्धवट पचतं, कधी नाही, कधी ऍसिड जास्त होतं. तर त्याच्याप्रमाणे आपण पुन्हा वरी म्हणजे चिंता. स्ट्रेस असल्यानंतर तुम्ही एखाद्या व्हिज्युअलायझेशनमध्ये कंटिन्युअस तुम्ही एखाद्या निगेटिव्ह थॉट्समध्ये जाताय, पास्टमध्ये जाताय, तर त्या चिंतेमध्ये तुम्ही ब्रेनकडेच ब्लड सप्लाय जास्त जातो आणि तुमचं परत इथला लक्ष कमी होतं. आणि करी म्हणजे जेवणामधली जी भाज्या आहेत, जे अति मसाले आहेत, अति तेल आहेत, तर हा सुद्धा आपल्या पचनसंस्थेवर अधिकचा जाड बोजा टाकतं, त्यावेळेस सुद्धा इनडायजेशन होतं. तर ह्या तिन्ही गोष्टी कव्हर करणं म्हणजे सोप्या भाषेत जर म्हणायला गेलं तर आपल्याला व्यवस्थित झोप असली पाहिजे, सर्वात महत्वाचं, आणि दुसरी गोष्ट चिंता नसली पाहिजे, कारण चिंतामुळे देखील हे असण्याचं प्रमाण वाढेल. आणि तिसरं जर अतिशय महत्वाचं तुम्ही सांगितलं की आहारामध्ये आपण काय घेता, भाजी काय घेता, जेवणात काय घेता, ह्या तिन्ही गोष्टीमुळे हा दिवसेंदिवस हे वाढत चाललंय. डॉक्टर साहेब, अतिशय एक महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही म्हणतात मागच्या 20, 25, 50 वर्षाखाली जर प्रत्येक व्यक्तीला जर बघितलं तर प्रत्येकाची छाती मोठी दिसायची आणि पोट छोटं दिसायचं. आज आपल्याला माहित आहे, जिम आहेत, लोक रनिंग करतात, वॉकिंग करतात, अनेक वेगवेगळे पद्धतीनं त्याने आपलं जे शरीर आहे स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतात. तरी पण आपण बघतोय की आज मार्केटमध्ये पोट जास्त दिसतात, म्हणजे पोटावरली चरबी जास्त दिसते, आणि हे जे वरचा जो भाग आहे हा कमी दिसतो. म्हणजे पोटावरली चरबी हा दिवसेंदिवस वाढण्याची मुख्य कारण काय? बरोबर, जसं की आत्ताच मी सांगितलं, चरबी वाढण्यासाठी एक प्रिन्सिपल आहे, म्हणजे मॅथच आहे ते डायरेक्ट. समजा आपलं शरीर हे एक बँक आहे, आपण बँकेमध्ये पैसे, समजा दिवसभर तुम्हाला लागणारी जी ऊर्जा आहे, आपण कॅलरी म्हणून त्याला पैशाच्या रूपात 2000 लागणारी आहे, मग ती 2000 ऊर्जा आपण खर्च करतो. परंतु तुम्ही 2000 कॅलरी घेतल्या आणि खर्च किती करताय, समजा खर्च नाही केल्या, तुम्ही 1500 खर्च केल्या, तुमच्यामध्ये किती राहिली करन्सी, 500 कॅलरी एक्स्ट्रा राहिल्या. मग ती जी एक्स्ट्रा कॅलरी आहेत, तर ते काय होतं, बॉडीचं मेकॅनिझम, जसं की आपण वाळवंटामध्ये उंटाला बघतो, ते पाणी मिळत नाही म्हणून त्याच्यामध्ये अडॅप्टेशन काय झालेलं आहे, हंपमध्ये पाण्याचा अक्षरशः एक बॅग तयार होते. किंवा आपण गाई म्हशी बघतो, त्यांना चरताना त्या काय करतात, फास्ट खातात, कारण त्यांना स्लो खाल्लं तर कोणी जंगल असल्यामुळं जंगलामध्ये वाघ वगैरे त्यावेळेस असायचे, म्हणून हे पटकन चरायचे आणि नंतर कुठेतरी कोपऱ्यामध्ये जाऊन पुन्हा बाहेर काढायचे आणि पुन्हा तेच रवंत करतात, आताही करतात. बरोबर. तर हे अडॅप्टेशन आहे. तसं माणसांना पूर्वी, आपण जर 5-7 हजार वर्षापूर्वी गेलो, लाखो वर्षापूर्वी, तर त्यावेळेस काय व्हायचं, खायला मिळायचं नाही, मग ती हंटिंग करणे किंवा काही कंदमुळं मिळाली तरच राहायचं. मग त्याचं अडॅप्टेशन काय झालं, समजा 3-3 दिवस नाही मिळालं आणि कुठं साठवता नाही आलं, कारण संचय सुद्धा नंतर आला, ज्यावेळेस जाळाचा शोध लागला, तर मग कसं करायचं, मग त्यांनी अडॅप्ट केलं की आपण जे खाल्लेलं आहे, एक्स्ट्रा खाल्लं की ते कुठंतरी साठवून ठेवा, जे की पुन्हा तुम्हाला नाही खाता आलं तर ती चरबी वापरता येईल, म्हणून ते ॲडिपोज टिश्यू मध्ये ढकललं जातं एक्स्ट्रा फूड, आणि त्याचे चरबी रूपामध्ये ते स्टोअर केलं जातं. पण त्यावेळेस ते खूप उपयोगी होतं. तुम्हाला जर कधी नाही मिळालं तर ती चरबी वापरली जायची आणि ते खूप महत्वाचं अडॅप्टेशन होतं. पण अचानक अडॅप्टेशन हे 100-200 वर्षात होत नाही, हजारो लाखो वर्ष लागतं. तर त्यावेळेस ते हळूहळू ज्यांच्या एक जीनमध्ये पुढच्या जीनमध्ये ट्रान्सफर होतं. तर आता आपण 50 वर्षामध्ये ते अडॅप्ट कसं होईल, आणखी हजारो वर्ष जरी तुम्ही बसून राहिला तर मग त्यावेळेस आपले अडॅप्टेशन होऊ शकतं की ते फॅट जमा होणार नाही तुमचं जसं पाहिजे. आता ही करंगळी आपली लहान होती, अपेंडिक्स आपल्यामध्ये आहे, ते जाळाचा शोध लागला आणि आपण सगळं अन्न शिजवून खाऊ लागलो. गाईचं अपेंडिक्स आताही कट केलं तर तिसऱ्या दिवशी गाय मरते, कारण तिला आता ती शिजवून खात नाही गाय, तिला गरजेचं आहे. पण आपण अन्न शिजवल्यामुळे अपेंडिक्सची वापर नव्हता म्हणून ते अपेंडिक्स आपलं काढलं तरी, किंवा ते व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणतात त्याला, तर ते अडॅप्टेशन आपल्यामध्ये झालंय हजारो लाखो वर्षांनी. तसं अडॅप्टेशन आपलं 50 वर्षात होईल का, म्हणून आपण अचानक बसलोत आणि फूड तेच राहिलं, मग ते स्टोरेज व्हायला चालू झालं. म्हणून फॅट हे मिडल भागावर जमा होते, कुठल्याही भागावर. पण पहिल्या सुरू सोपं काय असतं, पोट. कशामुळं, कारण खाल्ल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही उपाशी कधी राहाल त्यावेळेस जवळची फॅट वापरता येईल ना, ते हातापायाकडची फॅट वापरायला पुन्हा आणखीन वेळ लागेल, म्हणून ते पटकन ह्या भागावर अगोदर साठवली जाते, नंतर मग दुसरीकडे पाठवली जाते तिथला भाग झाल्यानंतर. म्हणून हे सेंट्रल ओबिसिटी आहे. म्हणजे त्याची कारण काय, बसणे. पुन्हा दुसरं आहे जे काही डाएट आहे
डाएटमध्ये एकतर एक्स्ट्रा कॅलरी तर आहेतच, आणि कॅलरी येतात कुठून, कुठल्या ह्याच्यात, म्हणजे ऍपलमध्ये पण समजा 70-80 कॅलरी आहेत आणि एका कोका कोलामध्ये पण 70-80 कॅलरी आहेत. मग त्या सेमच का दोन्ही? नाही. मग त्यांचे सोर्स काय आहेत? गुड सोर्स ऑफ कॅलरी जर असतील तर तुमची फॅट कमी होते किंवा वाढत नाही. परंतु बॅड सोर्स ऑफ कॅलरी जर असले तर ती पटकन वाढते, म्हणजे शुगर असेल, डायरेक्ट फॅट असेल. तर त्याच्यामुळं आपल्या डाएटमध्ये ते हाय कॅलरी डाएट झालेलं आहे आणि बसण्याचं पद्धत जास्त झाले, म्हणून ही सेंट्रल ओबिसिटी आहे. दिवसेंदिवस वाढत चालले. डॉक्टर साहेब, आपण बघत असतो, मी देखील लातूरमध्ये सकाळी व्यायामला जातोय. आता लातूरमध्ये बरेच लोक सकाळी व्यायामला जातात. जात असताना कदाचित बरं का सकाळी न खाता देखील लोक व्यायाम करतात, जिम करतात. मग सकाळी उपाशी पोटी व्यायाम करणं गरजेचं आहे का काहीतरी खाऊन थोडंसं व्यायाम करणं, जिम करणं किंवा रनिंग करणं गरजेचं आहे? हा सुद्धा खूप महत्वाचा आणि कॉमन क्वेश्चन आहे, प्रत्येकाला हा पडणारा प्रश्न आहे. बरोबर. याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमचं गोल काय आहे. डिपेंडिंग ऑन गोल, म्हणजे ह्याला आपण प्री वर्कआउट्स म्हणतो. तुमचं वर्कआउट आहे, मग रनिंग असेल, जिम असेल, झुंबा, एरोबिक्स, हजारो प्रकार आहेत वर्कआउटचे. तर तुमचं वर्कआउट कुठलं आहे आणि तुमचं कशासाठी वर्कआउट करताय ह्या मुद्द्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जर वेट वाढवायचं असेल, तुम्ही वर्कआउटमध्ये कॅलरी बर्न करणार आहेत, मग तुमचं वेट वाढवायचं आहे, तर तुम्हाला त्या कॅलरी, समजा तुम्ही 100 कॅलरीचं वर्कआउट करणार आहेत, तर एक केळी खाल्ल्यानंतर तुमचं वेट, म्हणजे त्या वर्कआउटमुळे तुमचं वेट काय होणार नाही, लॉस होणार नाही, त्यावेळेस खावं. किंवा तुमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे, खूप सारी तुम्ही एनर्जी लावणार आहेत आणि अर्ध्या स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्येच तुम्हाला थकवा येतोय, तुमचं ग्लुकोज डिप्लीट होतंय, ग्लुकोज कमी होतंय, त्यावेळेस तुम्ही प्री वर्कआउट ड्रिंक्स घेणं गरजेचं आहे. किंवा तुमचं स्पोर्ट पर्सन आहात आणि तुम्हाला तिथं खूप ऊर्जा लागणार आहे, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला काही स्पोर्ट ड्रिंक्स असतील किंवा नॅचरल पेंड खजूर आहे, केळी आहे, पुन्हा स्वीट पोटॅटो आहे, बटाटा आहे, तर हे प्री वर्कआउट जे की एनर्जी तुम्हाला एका तासात देतील. तुम्ही जर बदाम, लाडू वगैरे खाल्ले तर ते लगेच नाही डायजेस्ट होत, त्याचा उपयोग होणार नाही तुम्हाला. पण तुम्ही असे कार्बोहायड्रेट्स जे की लवकर तुम्हाला मिळणार आहेत. आता ज्यावेळेस स्पोर्ट्स मध्ये काय वापरतात, ग्लुकोज कशासाठी, कारण तुमची लगेच एनर्जी तुमच्या बॉडीमधून जाणार आहे, त्यावेळेस तुम्ही ग्लुकोज दिलं तर ते विदिन मिनिट तुमच्या बॉडीमध्ये ती एनर्जी रेडी राहते. तशा टार्गेट्स ठेवून, पण ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि वॉकिंग करताय, प्री वर्कआउटची गरज नाही. तुम्ही मग ते करणार एक अर्धा तास वॉकिंग, त्याच्यामध्ये तुमचे 100 कॅलरी जाणार आणि इकडून 100 कॅलरी तुम्ही घेणार, काहीच फायदा नाही. त्याच्यामुळं ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि त्यांनी प्री वर्कआउट्स घेऊ नये. अगदी 0 कॅलरी घेऊ शकता, म्हणजे मग काय घेऊ शकता, लिंबू पाणी घेऊ शकता हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी. किंवा तुम्ही अगदी जास्त स्वेटिंग आहे तर तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता. त्याचबरोबर मेथी पाणी आहे. असे जे काही 0 कॅलरी आहेत, कॉफी आहे, 0 कॅलरी फूड घ्यावं, चहा घेऊ नये. डॉक्टर साहेब, बरेच लोक जिम मध्ये जातात, मी देखील जिम मध्ये कधी कधी जातो, रनिंग करतो. तिथले ट्रेनर सांगतात की बाबा तुम्ही जिम करत असताना तुम्हाला प्रोटीनची गरज आहे, तुम्ही प्रोटीन घेतलं पाहिजे. वेगवेगळ्या कंपन्यातून त्यांनी सांगतात की बाबा तुम्ही प्रोटीन्स घ्या. तर हे खरंच हे प्रोटीन घेणं गरजेचं आहे का जिम करणाऱ्या लोकांना किंवा रनिंग करणाऱ्या लोकांना? तुमच्या या बाबतीत म्हणजे ओके, हाही म्हणजे मुद्दा जो आहे तो सोशल झालेला आहे आता सध्या, आत्ताच. आणि हा सध्या तर खूप ट्रेंडिंग आहे. कशामुळं, आत्ताच एक 8 दिवसापूर्वी ICMRने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, ही म्हणजे आपल्या इंडियातली सगळ्यात हायर बॉडी आहे मेडिकल रिसर्च करणारी, हजारो डॉक्टर्स तिच्या अंडर आहेत. तर त्यांनी काही गाईडलाईन्स दिल्या की तुम्ही काय खाल्लं पाहिजे, कुठले भांडे वापरले पाहिजेत, तुम्ही खाताना कशात शिजवलं पाहिजे, इथपासून ते पाणी किती घ्या, गरोदर माता, बालक, जेरियाट्रिक सगळ्यांसाठी. तर ते खूप सुंदर त्यांनी गाईडलाईन्स बनवले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा एक टॉपिक दिलं त्यांनी प्रोटीन पावडर्सवर. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रोटीन पावडर्स हे जे ॲथलीट्स आहेत किंवा डेली घेण्याची गरज नाहीये. जर तुमची नॅचरल रिक्वायरमेंट तुमची कंप्लीट होत नसेल तर त्यावेळेसच काही न्यूट्रिशनिस्टच्या सल्ल्याने हे प्रोटीन पावडर वापरणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही जर थोडं कुठंतरी वर्कआउट करताय तुमची फिटनेससाठी, तर तुम्हाला जे काही 0.8 ग्राम पर केजी ऑफ बॉडी वेटनी प्रोटीनची रिक्वायरमेंट असते. म्हणजे तुमचं वजन जर 60 किलो असेल
तर बायोलॉजिकली अवेलेबल असणारं 55 ते 50 ते 60 ग्राम पर्यंत प्रोटीन तुम्हाला ठीक आहे, जे की त्यांनी डाळी दिलेले आहेत, वेगवेगळे फूड्स दिलेले आहेत, त्याच्यातनं तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट होते आणि बाकीच्यांनी प्रोटीन घेऊ नये. परंतु कोणीतरी यांनी घेतलं प्रोटीन म्हणून मी घ्यावं, पुन्हा त्याच्यामध्ये काही ऍडेड फ्लेवर्स, ह्याच्यावर त्यांनी क्वेश्चन रेज केलाय. ऍक्च्युअल वे प्रोटीन खराब नाहीये, म्हणजे तुम्ही घरी पण बनवू शकता. वे प्रोटीन म्हणजे काय, दुधाचं पावडर असतं, दुधाच्या पावडर मधली जी फॅट आणि त्याच्यात लॅक्टोज आहे ते काढल्यानंतर जे बाकीचं राहतं ते वे प्रोटीन आहे. तर ते काही खराब नाही, परंतु ते प्रिझर्व करण्यासाठी त्याचे फ्लेवर्स टाकलेले, आर्टिफिशियल जे मध्ये मटेरियल टाकलेलं असतं, पुन्हा फेक मार्केटमध्ये भरपूर आहेत, त्याच्यामुळे त्यांनी काय केलंय की ते वापरणं चुकीचं आहे असं त्यांनी गाईड केलेलं आहे. म्हणून आता आपण याच्यातला मधला मार्ग काय करू शकतो, ज्यांना बॉडी बिल्डिंगची करिअर म्हणून करतायत त्यांनी ते सप्लिमेंट्स वापरावेत. ज्यांना फिटनेसमध्ये काही एनर्जी कमी पडतीये, काही फूड मिळत नाहीये काही मुलांना, त्यावेळेस चांगल्या हाय क्वालिटीचे प्रोटीन वापरा म्हणून सांगितलेलं आहे. तर तशा पद्धतीनं तुम्ही मधला मार्ग, फक्त स्वस्त असणारी मार्केटमध्ये प्रोटीन, कारण 200 लिटर दूध लागतं 1 किलो वे प्रोटीन बनवण्यासाठी, म्हणजे ती कॉस्टली असतं. म्हणजे ओरिजिनल प्रोटीन तुमचं कॉस्टलीच असणार. आणि जर तुम्हाला एकावर एक फ्री असेल तर तिथं मिलावट केलेली आहे आणि तुमच्या तो जीवाची धोका आहे, खेळणं आहे. म्हणून त्याच्यामध्ये एकतर घेऊच नाही, किंवा घेतले तर क्वालिटी घेतलं पाहिजे आणि ज्याची क्वालिटी आहे तेच वापर केला. विशेषतः डॉक्टर साहेबांचं म्हणणं असं आलेलं आहे किंवा प्रोटीन घेत असताना डॉक्टरचा सल्ला घेऊन जर घेतला असेल तर खूप आधी चांगलं होऊ शकते. डॉक्टर साहेब, आता हल्ली जर आपण बघितलं तर वजनाचे प्रमाण हे वाढत चालले, प्रत्येक माणसाचा वेट जो आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. वेट आणि आहार यामध्ये काही समतोल आहे का, किंवा संतुलित आहार नसल्यामुळे वेट वाढत आहे का, ह्याचे मुख्य कारण काय? हो, वेट आणि आहार हा डायरेक्टच संबंध आहे. बरोबर. मी आता जसं सांगितलं की आपल्या शरीरामध्ये लागणाऱ्या ज्या कॅलरी आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही सरप्लस गेलात की तुमचं वेट वाढणारच आहे. बरोबर. दुसरं आहे, वेट वाढण्याची कारण काय आहेत, काही मेडिसिन्स कोणाला चालू असतील, जसे की शरीरामध्ये पाणी होल्ड करणाऱ्या काही मेडिसिन्स आहेत, तर त्याच्यामुळे सुद्धा वेट वाढतं. त्याचबरोबर वेट वाढण्याचं हार्मोनल इम्बॅलन्स आहे. हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यानंतर तुमचं मेटाबॉलिझम जर स्लो झालं, ऍक्टिव्ह नसेल तर वेट वाढतं. तुमचं डेली इनटेक जास्त असल्यामुळं, म्हणजे ओव्हर इटिंगमुळे वेट वाढतं. त्यानंतर सिटिंग पोझिशन जास्त, ज्यांचे आता IT लेवल किंवा डॉक्टर्स असतील, इंजिनियर, जास्त बसण्याचं हे आहे, म्हणजे तुमची ऍक्टिव्हिटी कमी असल्यामुळे वेट वाढतं. त्याच्यानंतर काही ज्या अशा काही कंडिशन्स असतात बॉडीमध्ये जे की त्या स्वतःहून जेनेटिकली वेट वाढू शकतं. आई वडिलांचं वेट जास्त असेल तरीही मुलांचं वेट वाढण्याची, म्हणजे त्याला एंडोमॉर्फिक बॉडी म्हणतात, जे की जन्मजातच त्यांचे काही शरीरामध्ये फॅट सेल्स बनण्याची प्रक्रिया जास्त असते. तर अशी ही मल्टिपल कारणं आहेत वेट वाढण्याची. स्ट्रेस असेल, जास्त झोप जर बंद झाली, झोप नसेल तरीही वेट वाढतं. स्ट्रेस असेल तर स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल हार्मोन सिक्रेट होतं. कॉर्टिसॉल हार्मोन हे फॅट प्रोड्युसिंग हार्मोन आहे, तर ते सुद्धा वेट वाढण्याचं कारण आहे. म्हणजे तुमचं शारीरिक, मानसिक आणि सोशल हेल्थ सुद्धा महत्वाची आहे. सोशल वेलबिंग, समजा माझं भूक लागलेली आहे आणि माझा मित्र आला आणि भांडण झालं, भूक निघून जाते, हार्मोनल इम्बॅलन्स होतो. मग ते कधी कधी काय होतं, तो भूक डबल होते, कोणत्याही वेळेला अवेळी खातो. म्हणजे ही सोशल जी रिलेशन्स आहेत, घरात भांडणं झाली तर ओव्हर इटिंग होते. माझ्याकडे कितीतरी पेशंट आहेत की मला टेन्शन येतं त्यावेळेस मी चॉकलेट खाल्ले किंवा पेढे खाल्ल्याशिवाय माझं जात नाही. मग त्याचं असोसिएशन त्याचं होतं. म्हणून अशा वेळेस अवेळी खाणे आणि जास्त खाणे हे इमोशनलवर पण असतं. म्हणजे हे मल्टिपल कारण आहेत वेट लॉस. डॉक्टर साहेब, आता बघितलं की वेट वाढतो कशामुळे हे तुम्ही सांगितलं, पण कुठला आहार जर आपण घेतल्यानंतर वजन कमी करू शकतो का? बरेच लोकांचं काय आहे की मला वजन कमी करायचं, लोक काय करतात, 8 दिवस जिमला जातात, 4 दिवस रनिंग करतात, नंतर लगेच वजन जाऊन बघतात, वजन कमी झालं नाही झालं तर लगेच म्हणतात की बाबा आता आपलं वजन कमी होणार नाही. अशा लोकांना म्हणजे आहाराच्या माध्यमातून एखादा आहार घेतला तर तुमचं वजन कमी होऊ शकतो का, यावर तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. त्याला काय आपण म्हणतो की आहाराचा आणि वजनाचा, असं म्हणजे सायन्समध्येच म्हणतात की तुमचं वेट हे 80% डाएट आणि 20% वर्कआउट, याच्यावर तुमची वेट आणि फिटनेस अवलंबून असते. कारण तुमचं बॉडीच बनलेली आहे ज्या गोष्टींनी, फॅट, प्रोटीन, कार्ब्स आहेत,
तर समानेन समानस्य वृद्धी आयुर्वेदामध्ये बरोबर. म्हणजे समान गोष्टी खाल्ल्यानंतर समान गोष्टीची वृद्धी होते. म्हणजे तुम्ही पृथ्वी गुणात्मक जास्त फूड खाल्लं की पृथ्वी गुणात्मक म्हणजे जडता येते शरीरामध्ये. तर हे पंचमहाभूताचं बनलेलं शरीर समान गुणांनी समान भूतांनी बनलं पाहिजे. मग आपण ज्यावेळेस म्हणतो की वजन वाढल्यानंतर आहाराचा आणि वजनाचा संबंध कसा आहे, तर ज्या गोष्टी शरीरामध्ये जास्त झालेल्या त्या गोष्टींना कमी करणे म्हणजे खाण्यामधून कमी करणे, पुन्हा तुमचा नंतर आहे वर्कआउटमधून कमी करणे. मग आता आपल्याला काय करायचंय, कॅलरी तुम्ही 2000 कॅलरी खाल्ल्या तर वजन कमी करायचं असेल तर काय करावं लागेल, एकतर 2500 कॅलरी जाळाव्या लागतील, म्हणजे 500 कॅलरी डिफिशिट झाल्यानंतर ज्या मिळणार आहेत त्या तुमच्या फॅटमधून मिळतील. एक्स्ट्रा तुम्ही साठवून ठेवलेला आहे, तर ते कॅलरी जर बर्न करायचे असतील तर तुम्हाला वर्कआउट करावं लागेल. पण दुसरा पर्याय काय आहे, तुम्ही 1500 कॅलरी खाल्ल्या तर 500 कॅलरी डिफिशिट होत आहेत. मग 500 कॅलरीचा भाग जो कमी लागणार आहे, 2000 कॅलरी तुम्हाला लागणार आहे आणि तुम्ही 1.5 खाल्ल्या तर 500चा ज्या कॅलरी मिळणार आहे ते शरीरातून शरीर खातं म्हणजे ते फॅट खातं. तर ह्या दोन्ही प्रिन्सिपल मधून तुम्ही ह्याचा मध्य कसा साधाल, व्यायाम पण करा आणि आहार पण करा एकदम कमी. आता उपवास करा म्हणणं चुकीचं आहे. उपवास करून काही जण काय करतात, डायरेक्ट उपवास राहतात 3-3, 4-4 दिवस आणि पुन्हा चक्कर येऊन दवाखान्यामध्ये ऍडमिट होतात, दुप्पट वजन वाढून घेतात. त्याला यू डायटिंग म्हणतात. तर ह्याचा सुवर्णमध्ये किंवा इंटरनेटवर बघून डायटिंग करतात आणि उपाशी राहतात. कोणीतरी नेटवर एखाद्यानं सांगितलं, समजा माझ्यासारखा डॉक्टर आहे आणि मी सांगितलं की तुम्ही असा असं उपाय करा, हे माझ्या 1-2 पेशंटमध्ये लागू झालेलं आहे, तर मी सगळ्यांना नाही ना सांगू शकत. कारण आहार कसा आहे, एखादं फूड तुम्हाला अमृत असलेलं माझ्यासाठी विष होऊ शकतं. बरोबर. कारण काय होतं, मला त्याची जर ॲलर्जी असेल, समजा मी सगळ्यांना लिंबू पाणी प्यायला दिलं आणि एखाद्याचा अस्थमाचा पेशंट आहे, अस्थमा त्याला लगेच अटॅक येऊ आहे का नाही. म्हणजे एखादा फूड हे अमृत आहे एकासाठी, ते दुसऱ्यासाठी विष आहे. म्हणून सगळ्यांना समान लागू होत नाही नियम. बरोबर. जसं तुमचे मॅथमध्ये 2+2 तुम्ही अमेरिकेत जा, चंद्रावर जा, 4च होते, तसं इथं हे कॅलरी तुम्ही खा ह्याच्यामध्ये होत नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येक व्यक्तीची इम्युन सिस्टीम वेगळी आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा मायक्रोबायोटा जे 100 ट्रिलियन मायक्रो ऑर्गॅनिझम जे बॅक्टेरिया आहेत आपल्या पोटामध्ये असतात, तर ते आपल्या बॉडीला सेकंड ब्रेन म्हणतो, ते कम्युनिकेट करत राहतात. ते खुश तर आपण खुश. बरोबर. डॉक्टर साहेब, आता जनरली जर बघितलं तर बरेच लोक दिसायला हत्ती आहेत, सर ताकदवान असे दिसल्या तर धिप्पाट दिसतात. पण समजा एखाद्या व्यक्तीला सांगितलं बाबा तुम्ही 200 मीटर पळा तर पळू शकत नाहीत. एखादा 50 किलोचं पोतं उचला मग तर उचलू शकत नाहीत. 25 किलोचं देखील उचलायला तयार नाहीत. दिसाय भरपूर स्ट्रॉंग आहेत पण आतून काही नाही. बरोबर. दिसायला हार्डवेअर चांगला आहे पण सॉफ्टवेअर खराब झालेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टीला, म्हणजे हे जे दिवसेंदिवस जो प्रकार होत चाललेला आहे, म्हणजे जे ताकद आहे दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मग ताकद वाढवण्यासाठी नेमकं कुठला आहार घेतला पाहिजे जेणेकरून लोकांची एक एनर्जी बूस्ट होईल, त्यांना त्यांच्या शरीरामध्ये चांगली ताकद येईल, रनिंग करू शकतील, व्यायाम करू शकतील आणि त्यांचा स्ट्रेस देखील त्यामुळे कमी होईल. बरोबर. आता ह्या प्रश्नामध्ये सुद्धा आता दिवसेंदिवस माणसांची ताकद कमी होत चाललेली आहे किंवा रनिंग कमी होत चाललेली आहे हे म्हणणं थोडंसं सध्या जर आपण एक पाठीमागचे स्टॅटिस्टिक्स आणि आजचं जर बघितलं तर माणूस हा इव्हॉल्व्ह होत जातोय. म्हणजे जसं प्राणी सुद्धा, तुम्ही अगोदर एखाद्या फवारणी केल्यानंतर रोगरमुळे सगळे किडे मरून जायचे, रोगर हे एक औषध होतं त्यावेळेस. पण आज रोगर हे सगळ्यात शेवटी गेले, किती वापरत नाहीत, कारण त्या किड्यांना काहीच होत नाही. त्यांनी इव्हॉल्व्ह केलं, त्यांचे जीन्स. तसंच असतं, प्रत्येक जीव काय होत असतो, मग माणूस असेल कुठलाही जीव असेल, तो त्यांना इव्हॉल्व्हच्या सिच्युएशनमध्ये जातो. तुम्ही आतापर्यंत जर हे सगळ्यात सोपं जर तुम्हाला माणूस कसा इव्हॉल्व्ह होतोय बघायचं असेल तर ऑलिम्पिक गेम आपण बघतो. ऑलिम्पिकमध्ये जे रेकॉर्ड्स आहेत ते तोडत जात आहेत. बरोबर. म्हणजे 500 मीटर जे अगोदर 50 वर्षापूर्वी समजा 10 सेकंदामध्ये कंप्लीट करत असेल तर ते आज 9 सेकंदामध्ये करतायत. म्हणजे माणूस हा इव्हॉल्व्ह होतोय. बरोबर. वेट लिफ्टिंग मध्ये सुद्धा जे पूर्वी 200 लिफ्ट करायचे ते आज रेकॉर्ड 250 होते. म्हणजे माणसाची ताकद वाढतीये, उलट वाढत आहे. पण कोणाची वाढतीये? जे सायंटिफिकली काम करतायत, जे सायंटिफिकली डाएट घेत आहेत आणि जे त्याची प्रॅक्टिस करतायत, अडॅप्ट होत आहेत त्याच्यासोबत. पण आपण काय करतो, कोणी पळायला चालू केलं की फक्त रनिंग करतात, कोणी जिम केलं की फक्त जिम करतात. पण आपली बॉडी ही लोकोमोटरी आहे, म्हणजे सर्वांगीण व्यायामाची आहे. म्हणजे तुम्हाला वजन उचललं पाहिजे, वजन उचलण्यासाठीच बनलेली आहे बॉडी.
कारण आता तुमचे लिफ्टर आले, पण पूर्वी सगळे वेट हाताने उचलावं लागायचे. ते ज्या ऑर्गनला काम मिळत नाही, ज्या अवयवाला, तो अवयव काय होतो, वीक होतो. हा निसर्गाचा डार्विनचाच नियम आहे आणि हे सगळ्या प्राण्यांना सगळ्या विश्वाला लागू होतो. मग आपण काय करतो, फक्त रनिंग करणारे काय करतात, कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे त्यांची रनिंगचीच कॅपॅसिटी वाढते. जे वेट उचलतात, तुम्ही म्हणताय की जे दिसतात धष्टपुष्ट त्यांना पळवायला, कारण त्यांनी कधी पळालेच नाही, प्रॅक्टिसच नाही, त्याच्यामुळे त्यांचा हार्ट काय झालेला आहे, रनिंग ऑक्सिजन कॅपॅसिटी त्यांची जी पुरवण्याची जी त्यांची सिस्टीम आहे, म्हणजे त्याला कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणतात, ती सिस्टीम त्यांनी ट्रेन केली नाही. त्याच्यामुळे ते पळाले की त्यांना धाप लागणार आहे, कारण त्यांची ट्रेनिंग, तुम्ही जशी बॉडीला ट्रेनिंग द्याल तसं बॉडी व्हाल तुमची. आता माझा हात हा इथपर्यंत, मी कधीच ह्याच्या वर घेतलाच नाही हात, कधीच गरजच पडली नाही, तर मला इथपर्यंत कसं जाईल, बरोबर आहे का नाही. मग तुम्हाला सर्वांगीण, त्याला आपण फार ट्रेनिंग म्हणतो, म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते की तुम्ही फ्लेक्सिबिलिटी, एरोबिक्स आणि रेजिस्टन्स, त्यासोबत मी ऍड करतो की बॅलन्स सुद्धा ट्रेनिंग घेणे गरजेचं आहे, की तुम्ही 50 नंतर बॅलन्सिंग एक्सरसाइजेस करा. कारण चलता चलता लोक पडतायत आणि पुन्हा बेड रिडन होत आहेत. मलेरिया, टायफॉइडने जेवढे मरतात त्याच्यापेक्षा जास्त लोक त्यांचे फ्रॅक्चर होऊन 50 नंतर मरतात. बरोबर, कारण फ्रॅक्चर चुकीच्या पद्धतीने त्यांचे, कारण मोबिलिटीच नाही आहे. बाथरूम मध्ये तुम्हाला पडले आणि फ्रॅक्चर झाला आणि पुन्हा उठलेच नाहीत, असे कितीतरी केसेस आहेत. त्याच्यामुळे व्यायाम हा सर्वांगीण केला तरच तुमची फिटनेस आहे. नाहीतर तुम्ही दिसायला कितीही मस्क्युलर दिसाल, 6 पॅक ऍब्स दिसतील, परंतु तुमची जर हार्ट तुमचं मध्ये वीक असेल तर मग दॅट इज नॉट फिटनेस, ते फक्त तुमचं स्पोर्ट आहे. किंवा त्याची तुमची आता गाडी आहे, मध्ये वरून भरपूर तुमची गाडी चांगली आहे, दिसायला चकाचक आहे, मध्ये इंजिनच खराब आहे. तर असं न होण्यासाठी तुम्ही डाएट, एक्सरसाइज आणि एक्सरसाइज मध्ये सुद्धा सर्वांगीण एक्सरसाइज, फिटनेस एक्सरसाइज जे आहेत तर त्या करणं गरजेचं आहे. मग हे सर्व जर केलं तर तो फिटनेस वाढेल. डॉक्टर साहेब, आपल्याला माहित आहे की प्रत्येक जिम मध्ये गेल्यानंतर आपण प्रोटीन तिथले सजेस्ट करतात, पण प्रोटीन खाण्यापेक्षाही आपण जो म्हणतो ना, एखाद्या बरेच लोक काय करतात की चिकन खातात, अंडे खातात, मटन खातात किंवा मासे खातात, हे खाणं गरजेचं आहे का, ज्याच्या माध्यमातून प्रोटीन मिळू शकतो? ओके, आता ह्या प्रश्नाला आपण काय करू, उत्तर देताना मी 2 भागामध्ये डिव्हाइड करतो. बरोबर, कसा, एक आहे स्पिरिच्युअल आस्पेक्ट, म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज. आता काही देशांमध्ये फॅड आहे की व्हेगन डाएट. व्हेगन म्हणजे तुम्हाला ॲनिमल प्रोडक्ट कम्प्लीट ते अवॉइड करतात. ॲनिमल प्रोडक्टमध्ये मग चिकन, मटन, अंडे, दूध हे सुद्धा ॲनिमल प्रोडक्ट, हनी, मध सुद्धा ॲनिमल प्रोडक्ट आहे. हे कुठलेच प्रोडक्ट ते खात नाहीत आणि फक्त भाज्या, कंदमुळे एवढंच खातात किंवा ग्रेन्स आहेत. तर ह्याच्यामध्ये सुद्धा मग नंतर ज्यांनी जास्त दिवस केलं हे डाएट, त्यांचे कोलेस्ट्रॉल वगैरे कमी झालं, पण त्यांचे व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी झाल्यामुळे विकनेस येऊ लागला. म्हणजे हे रिसर्च आहेत. काही जणांना येतो, काही जणांना नाही, कारण बॉडी प्रत्येकाची वेगवेगळी आहे. आपल्याकडं फक्त पिठलं आणि भाकरी खाऊन 102-4 वर्ष जगलेली ही माणसं आहेत. बरोबर आहे. मग हे सायन्स तुमचं सगळं झिरो होऊन जातं तिथं. आणि काही जणांनी सगळे न्यूट्रिशन सगळं हे करून सुद्धा 40व्या वर्षी सुद्धा मरतात माणसं. बरोबर. मग हे थिअरी म्हणजे कशी असते, 100 माणसांना जर एक्सपेरिमेंट केला तर 90% लोकांना काय लागू होतं त्याच्यावर असते. अपवादात्मक 2-3 असतात. शेवटी अपवाद हा अपवादच असतो. म्हणून आपण काय सगळ्यांनी भाकरी पिठलं खावं आणि तेवढंच सफिशियंट आहे असं नाही, पण तुम्हाला संतुलित आहार घेतल्यानंतर जास्तीत जास्त लोकांची सर्व्हायवल रेट वाढते. म्हणून आपण ह्या आता चिकन, नॉनव्हेज जर असेल, तुम्ही जर स्पिरिच्युअली खूप हाय लेवलला असाल, प्राण्यांना मारण्याची तुम्ही ह्या आस्पेक्टनं जर बघत असाल आणि तुम्हाला जरी फूड खावं असं कुणी सांगत असेल तर माझं म्हणणं आहे की ते खाऊ नये. तुम्हाला ते डायजेस्ट होणार नाही, कारण फूड हे तुमच्या जेवणासोबतच तुमच्या शरीरामध्ये पचणारा आहे आणि शरीरासोबत मनावर सुद्धा परिणाम करणार आहे. मग त्याला प्रज्ञापराध म्हणतात. जर प्रज्ञापराध करून तुम्ही खात असाल तर दॅट इज नॉट वेल. पण तुम्हाला वाटते की माझ्यासाठी हे गरजेचं आहे आणि ह्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे मी खातोय, मला तसे निसर्गानं ओमनिव्होरस म्हणजे सगळ्या पद्धतीचे फूड खाण्यासाठी बनवलेलं आहे आणि मी हे बिंदास खातोय, तर तुमच्या प्रज्ञापराध होणार नाही, तुम्हाला ते फूड पचेल. आणि असं कुठल्याच आयुर्वेदामध्ये सुद्धा लिहिलं नाही की तुम्ही शाकाहारीच राहा
किंवा मांसाहारीच राहा. आयुर्वेदामध्ये सुद्धा मांसाहार सांगितलेला आहे. मग अगदी शेळीचं, उंटाचं मटण कशा पद्धतीनं करून खावं हे चरक संहितेमध्ये सांगितलेलं आहे. परंतु तिथं सुद्धा त्यांनी काही की आजारावर सांगितलेलं आहे. पण मांसाहार करू नये त्याच्यासाठी आपणच बनले नाहीत. काही मांसाहारी व्यक्ती काय करतात, मांसाहारच केला पाहिजे त्याच्यासाठीच आपण. ह्या द्वंद्वामध्ये न पडता तुम्हाला जे सूट होतं, काही जणांना नाही सूट होत, नाही खा. परंतु तुम्हाला काही जणांना अवेलेबिलिटी आहे, तुम्हाला खाण्याची इच्छा होती आणि तुम्हाला ते बॉडीला पण सूट होतंय, तर त्यांनी खाल्लं पाहिजे. ज्यांचं कोलेस्ट्रॉल वगैरे नाही वाढत, काही जणांच्या जीन्समध्ये रोज चिकन खातात परंतु सगळं नॉर्मल आहे. काही जण म्हणतात व्हेजिटेरियन रोज खातात, त्यांचं कोलेस्ट्रॉल भरपूर आहे. म्हणजे बॉडी ही वेगवेगळी आहे. ह्याच्यामध्ये मधला मार्ग काढा. जे आहेत त्यांनी क्रूरतेचा जर तुमचा संबंध असेल तर हाफ हाफ करा. कधी तुम्ही हे खा, कधी ते खा. बरोबर. पण मध्यमम उत्तमम, या अति तेच खाऊ नका किंवा अति वेग. मी जसं म्हणलं की वेगनच व्हा. ते अति केल्यामुळं कुठलाही एक्स्ट्रीमिस्ट असतो. बरोबर. किंवा काही जण म्हणले की ह्याच्यामध्ये ताकद आहे, नुसत्या चिकन मटनच खात फिरले, तर तेही हानिकारक आहे. तुम्ही दोन्हीचा मध्य साधा. डॉक्टर साहेब, आता आपल्याला सर्वच माहित आहे की आजकाल कुठेही गेलं तर एकदम फास्ट जे मिळतं ते लोक खातात. जसं मुंबई बघा, जे काही फास्ट सिटी आहेत तिथं जंक फूड हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. जसं आता तुम्हाला माहित आहे की मोठे मोठे हॉटेल्स पण निघालेत, म्हणजे एकदम इझी जंक फूड मिळतं. पण जंक फूड खायचं का, हा अतिशय महत्वाचा विषय आहे. मग जंक फूड खाल्ल्यामुळेच हे फॅट वाढत चाललेले आहेत किंवा वजन वाढत चालले आहेत किंवा रोग प्रतिकारशक्ती कमी होत चालली, ह्याच्या जंक फूड कारण आहेत का? बरोबर आहे. आता मी एक डॉक्टर म्हणून म्हणेल, म्हणजे असं जर म्हणलं तुम्ही जंक फूड अजिबात खाऊ नका, आणि माझे लेकरं कधी तर बाहेर निघाले आणि म्हणले की चला पिझ्झा बर्गर खाऊ, मी पण खाणार ना. म्हणजे माझा एकच, म्हणजे आपला काय संतुलनावरच आहे. तुम्ही संतुलित आहार खा, टाळा, जंक फूड टाळा. परंतु महिन्यातून एखाद्या वेळेस तुम्ही पिझ्झा खाल्ला म्हणजे तुम्ही सगळंच तुमचं हेल्थ डिस्टर्ब होते असं नाही. परंतु काही जण काय करतात, तुम्ही जंक फूड म्हणजे कंटिन्युअस घरामध्ये बिस्किट्स आहेत, ब्रेड्स आहेत, मैदा आहे, पुन्हा कुरकुरे आहेत, किंवा असे मॅगी सारखे जे म्हणजे मैद्याचे पदार्थ आहेत, दॅट इज अ जंक फूड. तर ते सुद्धा आपण काय करतो, एखाद्या वेळेस पिस्ता किंवा पिझ्झा बर्गरला शिवाय देतो आणि घरामध्ये ह्याने सगळं भरलेलं आहे. ते तेवढं म्हणजे किचन क्लिनिंग हा आम्ही प्रोग्राम करतोय सध्या, की किचन मध्ये एक्सेस ऑइल आहे ते तुम्ही कमी करा, एक्सेस मीठ आहे कमी करा, पॅक असणारं फूड जे जास्त दिवस, म्हणजे अन्नाचा नियम आहे की जे जास्त दिवस टिकतं ते तुम्हाला मारतं लवकरात लवकर. बघा आता तुम्ही आपलं लोणचं आहे, लोणचं काय होतं की आपल्या ह्याच्यात 6 महिने ते प्रिझर्वेटिव्ह टाकल्यामुळं ते राहतं. परंतु तुम्ही जर बाहेरचं मार्केटमधलं 3-3 वर्ष लोणचं खराब होत नाही. टमाट्याचं जर हे बनत सॉस, तुम्ही टमाटे केले, किती दिवसात टमाटे खराब होतात? 3 दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये. ते टमाटे वर्ष कसे टिकत असतील? त्याच्यामध्ये काय टाकावं लागत असेल की जे जंतूच होऊ नयेत असं त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर केमिकल मिक्स, म्हणजे ऍडेड केमिकल्स असतील तरच ते सॉस टिकेल. बरोबर. म्हणजे आपण केमिकलच खातोय. बरोबर. तर तशा पद्धतीचे फूड जे आहेत, म्हणजे त्याला आपण पॅक केलेले फूड, त्याच्यामध्ये एकतर मीठ जास्त असतं, पाम ऑइल असतं आणि मैदा असतो. आता भाकरी आपली पीठ किती लगेच 8-10 दिवसात खराब होतं, जाळ्या लागतात. परंतु तुम्ही जर पॅक पीठ आणले तर 6-6 महिने पीठ राहतं. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी त्याचा लाईफ वाढण्यासाठी, म्हणजे सिंपल फंडा तुम्ही लक्षात घ्या, जे फूड जास्त टिकतं ते फूड तुमच्यासाठी हानिकारक आहे. बरोबर. जे नॅचरली त्याचा सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी तुम्हाला एकतर मीठ टाकावं लागतं किंवा काहीतरी केमिकल टाकावे लागतात जे की किडे लागू नयेत. मग ते तुम्हाला, हे आपल्याला अवेअर होणं गरजेचं आहे की जेवढं नॅचरली असेल, प्रोसेस्ड, कमी प्रोसेस केलेलं असेल तेवढं आपल्या शरीरासाठी घ्यावं. आणि किचनमध्ये तशाच पद्धतीनं मग जंक फूड तुम्ही महिन्याला गेलात, थम्सअप पिलं, काही प्रॉब्लेम येत नाही. पण तुम्ही 8 दिवसातून 3-3, 4-4 बाटल्या थम्सअप किंवा जे काही कोल्ड्रिंक्स असतील ते पिल्यानंतर तुम्हाला हानी करणार. अच्छा, म्हणजे महिन्यातून एखादी वेळेस घ्या, काही प्रॉब्लेम. डेली कंटिन्युअस फ्रिक्वेंट तुमच्या शरीरावर त्याचा इफेक्ट परिणाम होणार. डॉक्टर साहेब, आपल्याला माहितीच आहे की माझे वडील किंवा तुमचे वडील, वडिलांचे वडील, त्यांचं साधारणतः आयुष्यमान कोणाचं 100, कोणाचं 110, कोणाचं 85, कोणाचं 90. आता आमच्या गावामध्ये 105 वर्षापासून वर्ष एखादी फिमेल जगली होती. आज डॉक्टर साहेब आपल्याला माहित आहे की आज
पहिल्या जर बघितलं तर डॉक्टर कुठं राहायचे, कुठतरी एक 50-60 किलोमीटर वैद्य राहायचा. आपण गावातून एका बाजारावर घेऊन जायचं, एका बैलगाडीमध्ये घेऊन जायचं, हॉस्पिटलमध्ये जायचं, बरोबर आहे. तर ते लोक 100 वर जगायचे. आज म्हणजे एक डॉक्टर सर्व अवयवाचा होता, म्हणजे कानाचा एक होता, डोळ्याचा एक होता, नाकाचा होता. आज प्रत्येक अवयवाचा डॉक्टर आहे. तरी आपलं लाईफ जे आहे वाढत नाहीये. उलट 50, 60, 70, 80 लईच चापांगच भारी असला तर मग 80 वर्ष. मग ह्याला काही आहार कारणीभूत आहे का? बरोबर आहे. आता काय होतं ना, ह्याच्यामध्ये सुद्धा आपण एक स्टॅटिस्टिक्स मी तुम्हाला सांगतो की आपल्या इंडियामध्ये ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस ॲव्हरेज आयुष्यमान आपलं 52 वर्ष होतं. म्हणजे ॲव्हरेज आयुष्यमान कसं काढलं जातं, समजा पॉप्युलेशन समजा 100 आहे, तर 100 व्यक्ती हे किती दिवस जगतायत. म्हणजे कोणी 50व्या वर्षी मरेल, कोणी 110 वयस, कोणी 40 वयस देत होईल. तर त्याचं ॲव्हरेज काढलं जातं पॉप्युलेशनमध्ये. आपलं इंडियाचं जर केलं तर 52 होतं. आता ते 62 पर्यंत गेलंय. 62 पर्यंत वाढलेलं आहे. तुम्ही बघा, आपण पूर्वीच्या काही गोष्टी आपण मीच सोडून देणं गरजेचं आहे. पूर्वी 10-10, 12-12 लेकरं व्हायचे, ते होतानाच 3-4 मरून जायचे. म्हणजे डेथ रेट किती होता हा तो. पण आता काय होतंय, तुम्हाला कुठं तरी एखादी बातमी येते, एवढी लोकसंख्येमध्ये सुद्धा कधी कधी 100 गरोदर मातांपैकी 3-4 गरोदर माता फक्त डिलिव्हरीमध्ये मारायच्या. आता त्या मरतायत का? हगवणींनी म्हणजेच डायरियांनी गावाच्या गाव सपाट व्हायची. आता ते होत आहेत का? कारण ते इन्फेक्शियस डिसीजेसवर आपण प्रोग्रेसच करतोय. पण ह्याला काय पण आहे कसा की ज्या वेळेस पॉप्युलेशनच जास्त होते त्याच्यामुळं तुम्हाला आता गाड्या आपण बघतो, गाड्या जर बघितल्या तर ऍक्सिडेंट 10 काढले तर त्याच्यात 2-3 मारुतीच्याच गाड्या असतात. म्हणजे मारुतीच्या गाड्या खराब आहेत असं नाही, जास्त विकल्या जाणार. त्या 10 गाड्यांपैकी 7-8 तर त्याच असतात. तर तुमचं ऍक्सिडेंटचं प्रमाण त्यांचं जास्त राहणार. हे प्रमाण ह्याला आपण जर इथं सिनेरिओ हा लावला तर काय होतं की माणसाचं आयुष्यमान हे वाढत आहे, त्यासोबतच क्वालिटी ऑफ लाईफ कमी होत आहे. क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे पूर्वी कसं होतं, जे लोक जगतायत ते 70-80व्या वर्षी सुद्धा फिट राहून जगायचे. बरोबर. पण आपली फिटनेस 30-35व्याच वर्षी कमी होत आहे. ते जगतील नाही जगतील, परंतु ते फिट नाहीयेत. बरोबर. कशामुळं? कारण सेडेंटरी लाईफस्टाईल आहे. आज इंजिनियर एखादा बसून बसून त्याला पगार जरी 4-4 लाख असली तरी त्याची सेंट्रल ओबिसिटी असल्यामुळे डायबिटीसची गोळी खावी लागते. कारण त्यांना लवकर मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होत आहेत. त्याचं एकमेव कारण स्ट्रेस, झोप कमी आणि डाएट त्यांचा जसं तुमचं शरीराची हालचाल आहे त्याच्यानुसार डाएट जर घेतला तर तुम्हाला हे 90% प्रॉब्लेम्स येत नाहीत. आणि मॉडर्न सायन्स सुद्धा म्हणते की 99% डिसिजेस आर सायकोसोमॅटिक, म्हणजे इन्फेक्शनमुळे नाही तर शारीरिक तुमचे स्ट्रेस आहे, झोप आहे आणि लाईफस्टाईल डिसीज म्हणून म्हणतात. त्याला नॉन कम्युनिकेबल डिसऑर्डर्स आपल्या WHO ने डेफिनेशन दिले. आपल्या महत्वाच्या इथं सुद्धा गव्हर्नमेंट सुद्धा NCDs म्हणजे आता तुम्हाला इन्फेक्शन होणारे डिसीज नाहीत, फक्त लाईफस्टाईलचे डिसीजेस आहेत. म्हणजे तुमच्या डायबिटीज आहे, मेन काय असतात कार्डिओव्हॅस्क्युलर हार्टचा डिसीज आहे आणि CA म्हणजे कॅन्सरच आहेत. तर हे प्रमाण कशामुळे वाढले तर लाईफस्टाईल तुमची चेंज झाली, त्याचबरोबर डाएट चेंज झालं. म्हणजे तर हे जर संतुलित केलं आपण तर जास्तीत जास्त आपण ह्या आजारांना मारा करू शकतो. सध्या तर आपली इंडिया ही डायबिटीसची कॅपिटल होती आहे, ही काय अभिमानाची गोष्ट नाही. परंतु लोकसंख्याही जास्त आहे, परंतु जास्त लोक डायबिटिक पण होत आहेत फक्त हे आहारामुळे. म्हणजे आहार संतुलित ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीने. डॉक्टर साहेब, आता आमच्या प्रेक्षकांना 4 की पॉईंट सांगा जेणेकरून प्रत्येकांचं आरोग्य एकदम बूस्ट होईल. राईट. खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे. हे जर आरोग्य तुमचं बूस्ट जसं म्हणतायत साहेब तशाप्रमाणे होय करायचं असेल तर ह्या 4 गोष्टी पाळा. एक आहे तुमचं डाएट परफेक्ट ठेवा, तुम्हाला जितकं लागतं तेवढंच खा, चांगलं खा आणि घरचं खा. नंबर 2 आहे झोप व्यवस्थित घ्या, कमीत कमी 6 ते 8 तास तुम्ही झोपा, तुमचं पूर्ण हिलिंग होईल बॉडीची. नंबर 3 तुमचं एक्सरसाइज म्हणजे मिनिमम 30 मिनिट्स to 1.5 तास रोज तुम्हाला
तुमच्या स्वतःसाठी काढा आणि तुम्ही मग वॉकिंगपासून ते जिमपर्यंत कुठलेही वर्कआउट्स तुम्हाला जे सूट होतात ते करा, म्हणजे एक्सरसाइज करा. आणि चौथं आहे तुमची स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी एक मेडिटेशन किंवा तुम्ही थॉट क्लिअरिंग प्रोसेस आपण त्याला जे म्हणतो, की ह्याला डाएट हे 2 टाईपचे मी सांगतो. एक आहे तुमच्या शरीरासाठी लागणारं डाएट जे की अन्न आहे, आणि तुमच्या मनासाठी लागणारं डाएट सुद्धा आपण घेणं गरजेचं आहे जे की थॉट्स आहेत. मी जर सकाळी उठलं आणि एखादा ऍक्सिडेंट बघतोय किंवा दंगा बघतोय, तुमच्या थॉट्स येत आहेत मोबाईलवर, तसे मेसेज आले, तर तुमचा दिवस कसा जाईल? म्हणजे तुमच्या मनासाठी ते जंक फूड आहे. बरोबर. तर तशा पद्धतीने तुम्ही तुमचं थॉट क्लिअर करा आणि स्ट्रेस मॅनेज करा, तुम्ही नक्की हेल्दी राहा. डॉक्टर साहेब, विशेषतः आपण लातूरमध्ये आमच्या प्रेक्षकांना कुठं भेटू शकता, कुठे अवेलेबल, ज्या व्यक्तींना डाएटविषयी प्लॅन घ्यायचा आहे किंवा फिटनेसविषयी तुम्हाला काही सल्ला विचारायचा, तर तुम्हाला नेमकं भेटायचं कुठं? हां, मी इथं 2-3 ठिकाणी असतो, पण मेजर जास्त वेळ असतो तो हेल्दी वाईब्स हे माझं सेंटर इथं आहे. आपल्याकडं ॲडव्हान्स म्हणजे ट्रेडिशनल टेक्निक्सपासून ते ॲडव्हान्सपर्यंत आपल्याकडे ट्रीटमेंट्स आहेत. म्हणजे आपण आयुर्वेदिक डाएट म्हणजे होलिस्टिक अप्रोच, आता म्हणजे बॉडी ही होलिस्टिक बघतो आपण, आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला आयुर्वेदाप्रमाणे डाएट देतो, त्याचबरोबर मॉडर्न प्रमाणे जसं गरज आहे तसं, आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पण फॅट फ्रीजिंग, क्रायोलायपोलायसिस, EMS अशा टेक्नॉलॉजीसुद्धा आपण वापरतो, जे की फक्त मुंबईसारख्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर असं इंटिग्रेटेड जे काही ट्रीटमेंट्स आहेत डाएटच्या बाबतीमध्ये किंवा ओबिसिटीच्या बाबतीमध्ये किंवा काही आजारांच्या बाबतीमध्ये, ते इथं हेल्दी वाईब्स नावानं आमचं सेंटर आहे. औसा रोडला IDBI बँकेच्या वर 2nd फ्लोअरला, आणि फिटनेस वर्ल्ड स्टुडिओच्या समोर आहे, जे की झुंबा स्टुडिओ आहे. तर इथं असतो. त्याचबरोबर क्रोनोज जिममध्ये असतो. तिथली दोन्हीही क्रोनोज ह्या लातूरच्या जिममध्ये मी सकाळी असतो, आणि बाकी स्किन ट्रीटमेंट्स वगैरे डॉक्टर आनंद पाटील सरांच्या तिथं 2 ते 4 पर्यंत असतो. तर असे तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी जर आलात तर मी अवेलेबल असतो. अपॉइंटमेंट्स घेऊन तुम्ही गुगलवरून केव्हाही येऊ शकता आणि सल्ला घेऊ शकता. डॉक्टर साहेब, खूप खूप धन्यवाद. विशेषतः डॉक्टर साहेबांचं आपण या पूर्ण ज्या आज आमचं जे मुलाखत झालेली आहे याच्यामुळे आपल्याला 4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या शिकायला भेटलेत. की पहिली गोष्ट, आपल्याला झोप असली पाहिजे किमान 6 ते 8 तास. दुसरं, योग्य आहार असलं पाहिजे. विशेषतः योग्य जर आहार नसेल तरीही आपल्याला शरीरामध्ये प्रॉब्लेम होतात. तिसरं, योग्य व्यायाम असलं पाहिजे. आणि चौथं जर म्हणले तर विचार जर चांगले असले तर आपलं जीवन जे लाईफस्टाईल हे अतिशय उत्तमरित्या आपण जगू शकतो. माझी सर्वांना विनंती आहे की आपण आहार संतुलित घेऊन स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग करा. आयुष्य पुन्हा नाही, त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या. डॉक्टर साहेब, आपण आलात आणि मला व्यवस्थित मुलाखत दिलात आमच्या प्रेक्षकांसाठी. तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय. थँक्यू.